नमस्कार. कसे आहात सगळेजण? रात्रीपासून इतका पाऊस पडतोय ना की सांगताच येत नाही. सकाळी थोडासा उघडला होता पाऊस, मला वाटतं काहीतरी 11ला काहीतरी उघडला, तर म्हणलं आता काय उघडला असेल तर म्हणलं आपण जरा बाजारात जाऊन येऊया. मी 11पासून 11:30पासून मी तयार आहे, पण पाऊस अजिबात थांबत नाही आहे. आणि माझी जी छत्री आहे ती माझी मुलगी घेऊन गेली आहे. तिची छत्री जरा तुटली आहे ना, मग ती म्हणली की मम्मी काल पण ती घेऊन गेली होती ना, आज पण ती घेऊन गेली आहे. तर तिला बोलले ते मी आज घेऊन येते तुझ्यासाठी छत्री. तर तिला उशीर होतो ना यायला, मग तिला काही टाईम मिळत नाही. तर तिला मी बोलली होते की मी आज घेऊन येते, पण पाऊस तर थांबायला पाहिजे तर मी खाली उतरेल ना. आता तर मला वाटतं मी नाही जाऊ शकत खाली. आता वाजलेच किती, आता कोण राहणार आहे मार्केटला, पण भाजी बिजी आणायची म्हणलं तरी. आता संध्याकाळीच गेली तर जाईल, मुलगा येईल ना लवकर, मग त्याच्यासोबतच त्याची छत्री घेऊन जाता येईल ना मला. आता तिची छत्री फारच ती काय करते, नवीन छत्री घेतली का ती हरवून येते, आणि जुनी छत्री जी आहे तिची किती वर्षापासून ती कधी हरवत नाही, ती बरोबर घेऊन येते, पण ती आता फारच जुनी झाली आहे. हे बघा कसं आहे सगळीकडं असं. आता थोडासा उघडला आहे तर चालू आहे पाऊस. छान आहे ना, मस्त वाटतं, थंड थंड वाटतं, छान वाटतं. चला मग भेटूया संध्याकाळी. काय बनवते ते तुम्हाला दाखवते मी विचार करून सांगते आता काय करायचं ते. मी काय बनवणार, काय करणार, मी विचार करते. भेटू मग संध्याकाळी. संध्याकाळ झाली, पाऊस काय अजून थांबलेला नाही आहे. घरामध्ये जे आहे अवेलेबल त्याच्या पद्धतीनेच करणार आहे मी. तर मी आता 2 बटाटे तर उकडून घेतलेत, आणि एक सुक्या बोंबील असतात बघा, सगळ्यांना माहिती आहे ते सुके बोंबील, आणि उकडलेला बटाटा याचं कालवण आम्ही करतो. छान लागतं ते, आम्हाला आवडतं. मी ती पद्धत तुम्हाला दाखवते की उकडलेल्या बटाट्याचं कालवण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवेल. आता मी चपात्या करून घेते आणि मग गरम तेलावरती मसाला कसा करायचा ना तो मी तुम्हाला दाखवते. चला आता माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी मसाला कसा करायचा ते दाखवते. त्याच्या आधी ना तुम्हाला सामुग्री दाखवते काय काय घेतलं ते. तर आता हे गरम तव्यावरती मी कांदा कापून टाकणार आहे. चांगला कडक होऊन द्यायचा तवा, आणि याचा कांदा कापून टाकायचा. आता हे कांदा पूर्ण माझा भाजून झालाय बघा, काळा झालेला आहे असा. इथपर्यंत ठीक आहे. आता याच्यामध्ये ना किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं, ते पण थोडंसं चांगलं भाजायचं. त्याला जास्त का तर किसलेलं असतं ना लवकर करपतं, तर करपून नाही द्यायचं का आपल्याला खोबरं. ते चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित बघा अशा पद्धतीने. थोडं 2 मिनिटं ठेवूया. थोडंसं वाफ यायला लागली त्याला, आपलं हे थोडेसे तीळ टाकते मी. थोडेसे टाका, जास्त टाकू नका तीळ. आणि बडीशोप टाकते मी. ती पण थोडीशीच टाकायची. आणि खसखस, तुमच्याकडे फुटाणे असतील ना तर ते फुटाणे पण टाकले नाही याच्यामध्ये तरी चांगलं लागतं, ते छान लागतं फुटाणे टाकले तर. आता हे जरा तडतडून द्यायचं. याच्यामध्ये अजिबात तेल टाकायचं नाही, कोरडं चांगलं भाजून घ्यायचं याला मस्तपैकी. तडतडून द्यायचं त्याचा सुगंध येईपर्यंत. आवाज येत असेल तुम्हाला पण. आणि हे बघा लसूण पण चांगला भाजलाय, आणि कांदा पण चांगला काळा झालेला होता थोडासा, आणि हे खोबरं तांबूस झालं. आता या स्टेजवरती आपण गॅस बंद करू आणि थोडा वेळ तव्यावरच ठेवूया, म्हणजे जरा चांगलं खरपूस भाजायचं. आणि मग थंड झालं का मग आलं आणि कोथिंबीर घेऊन वाटण करते, दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता मिक्सरमध्ये मी मसाला अर्धवट थोडासा बारीक करून घेतला. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला हा अर्धा
उकडलेला बटाटा टाकायचा आहे आणि तो पण बारीक करून घ्यायचा आहे. बटाटा टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि हा पण मिक्सरमध्ये बारीक करून घेते. त्याच्याने ना चव येते कालवणाला. आता मी बारीक करून दाखवते तुम्हाला. बारीक झाल्यावर दाखवते मी. हे बघा, आता बटाटा टाकून मी पूर्ण बारीक केलाय. आता पुढची प्रोसेस दाखवते. मी आता पातेलं गरम करायला ठेवले. याच्यामध्ये तेल टाकून घेते मी. आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाका. तेल गरम होत आलं ना तर त्याच्यामध्ये सुके बोंबील मी जे कापून घेतलेले त्याचे बारीक तुकडे केले. थोडे मोठे पण करू शकता तुम्ही, पण आम्हाला एवढं छान वाटतं बारीक, म्हणजे प्रत्येक घासामध्ये येतो तो बोंबील. त्याला जरा ना सोनेरी होईपर्यंत ना तळून घ्यायचं चांगलं असं तेलामध्ये. हे बघा तळून झाले बघा. असं थोडेसे लालसर झाले ना काढून घ्यायचं ते. तेलामध्ये आपण हा मसाला टाकायचा जो आपण बारीक केला. त्याच्यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत. हळद टाकायची. धना पावडर टाकायची आणि लाल तिखट टाकायचं. तिखट हवं तसं. हे आपलं गरम मसाला तो एक टाकायचा. थोडासा 1 चम्मच भरला ना तरी चालेल. आणि मीठ टाकून द्यायचं. बटाटा असल्यामुळे जरा मीठ थोडस जरा जास्त लागतं. याला चांगलं असं तेलामध्ये परतवायचं. बघा छान कलर आला ना. आता याच्यामध्ये ना पाणी टाकून देऊ आपण. त्या पद्धतीने पाणी टाकून घ्या. बघायचं. आता हे बटाटा याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं ना घट्टपणा येतो. आणि थोडंसं पाणी थोडंसं ना थोडंसं जास्त घालायचं. आणि थोडं पातळ असलं ना तर भाकरी वगैरे बरोबर छान लागतं. भाताबरोबर नुसतं भाताबरोबर पण इतकं सुंदर लागतं ना हे कालवण. खूप सुंदर लागतं. आता आपल्याला पाणी टाकावं लागेल. असं काही थंड गरम कोणतंही पाणी टाका. याला तर उकळी आली येईपर्यंत चांगलं मुरेपर्यंत आपण त्याला गॅसवरती ठेवूया. आणि याच्यामध्ये उकडलेला बटाटा तो आपण ना असाच नाही चुरून टाकायचा. असा त्याला कापून नाही टाकायचं, चुरून टाकायचं असं. बघा आता कालवणाला चांगली उकळी आली आहे. 2-4 मिनिटं झाली आहे. आता याच्यामध्ये आपण तळलेले बोंबील हे टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर पण 2-4 मिनिटांना त्याला चांगलं शिजवून द्यायचं. हे बघा मग पाणी टाकलं तरी घट्ट झालं. आता बटाटा आहे ना तो घट्ट करतो. तर 2 मिनिटांना त्याला झाकण लावून ठेवून देते म्हणजे छान उकळेल ते. आणि मग दाखवते तुम्हाला. आता आपलं कालवण झाले आहे चांगलं. 2-3 मिनिटं होऊन गेले. आता बघा कालवण कसं दिसतंय. हे बघा या पद्धतीचं कालवण दिसतंय. हे बोंबील बटाटा तुम्हाला तर प्लेट करून दाखवते छानपैकी. बघा किती छान दिसतं ना कालवण बटाटा आणि बोंबलाचं. तुम्ही पण करून बघा काळ्या मसाल्यामध्ये.
मग तुम्ही पण बघा करून मी बनवलेलं तसं बघा आणि सांगा मला कसं झालं ते. आणि छान वाटतं आणि भाकरी बरोबर तर अगदी म्हणजे इतकं सुंदर लागतं ना. बाजरीची भाकर म्हणा, ज्वारीची भाकर म्हणा, भाताबरोबर तर नुसतं भाताबरोबर पण हे रस्सा खूप छान लागतो. तर तुम्ही पण करून बघा म्हणजे तुम्हालाही आवडेल आणि कमेंट करून मला प्लीज सांगा की मी बनवलेले पदार्थ तुम्हाला आवडतात की नाही. चला भेटूया पुन्हा आपण. नमस्कार.